देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। चार चाकी गाडीचा समोरासमोर अपघात, 2 गंभीर जखमी तर 2 किरकोळ जखमी। पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आल्याची माहिती। तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लॉन समोर हुंदाई कंपनीच्या अल्काइजर 4 चाकी गाडीचा व अल्टो कंपनीच्या वॅगनर कारचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले असून 3 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळते आहे। हा अपघात आज दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास घडला असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवर श्रीनाथ लॉन समोर तुळजापूर वरून नळदुर्गकडे जाणारी अल्टो कंपनीची वॅगनर कार क्रमांक MH12 NU 0228 यामध्ये एकूण 4 जण प्रवास करत होते, तर नळदुर्गवरून तुळजापूरकडे येणारी हुंदाई कंपनीची अल्काइजर क्रमांक MH25 BA 8831 यात एकूण 3 व्यक्ती प्रवास करत होत्या। अपघातात दोन्ही कारमधील एकूण 7 जणांपैकी 4 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून 3 व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत। गंभीर जखमींची नावे पुढील प्रमाणे: अपर्णा घाटे वय 49 वर्ष राहणार पुणे, वैदेही घाटे वय 26 वर्ष राहणार पुणे, चिंतामणी घाटे वय 55 वर्ष राहणार पुणे, पद्मावती नारायण घाटे वय 83 वर्ष राहणार पुणे हे जखमी झाले आहेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील वैद्यकीय अधीक्षक चोरमोले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश ढगे व प्रणिता गाडेकर, अंजली घाटे, श्रीधर जाधव, राठोड, गणेश पाटील यांनी औषध उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे पाठवले आहे। सदर दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही। सदर जखमींना तातडीने 108 रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठवण्यात आले होते। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे, अनुप गायकवाड व गोवर्धन माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। सदर 108 रुग्णवाहिकेचे चालक जाहिद पटेल यांनी तात्काळ जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल केले। या अपघात प्रसंगी पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी तात्काळ दखल घेत सर्व अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत कार्य केले।